आपण भरतपासून सुरुवात करूया. भरत, तुम्हाला तुमच्या करिअर मधल्या आजवरच्या खुपलेल्या गोष्टी? मला खरंच खूपच नाही. आमच्या इंडस्ट्रीत मला तर सांगू, एवढे प्रामाणिक माणसं मला नाही वाटत कुठल्या इंडस्ट्रीत असतील. बरं. खरोखर प्रामाणिक आहेत. सगळे टेक्निशियन्स घ्या, आमचे सगळे कलाकार घ्या, नाही तर इतर आपण हिंदी इंडस्ट्रीवर बघतो आपण एखादा मोठा आला की दुसरा कसा त्रास देतो त्यांना, किंवा दुसरा कसं त्यांच्यात जाम चालते ते, किंवा त्यांचं ते काय म्हणतात त्याला गॉसिपिंग भयानक असते ते. तेवढं मराठीत तेवढं नाहीये. आणि ऍडजस्ट करणारे कलाकार आहेत आपले इथे, सगळे एकमेकांना सांभाळून घेणार आहेत. हे आत्ताच म्हणत नाही, जुन्या काळापासून ते आतापर्यंत झालेत ना, ते एक चांगली शिस्त ह्या मराठी आमच्या सगळ्या जुन्या कलाकारांनी दिली आहे. ती शिस्त आताही पाळतात सगळेजण. त्यामुळे मला असं वाटत नाही की फार असं मोठं इंडस्ट्रीत खुपतंय. किशोरजी, तुमच्या खुपण्याकडे येऊया आपण. आतापर्यंत करिअरमध्ये तुम्हाला तर नक्कीच काय काय खुपलं असेल? मला या इंडस्ट्रीत भेटलेली सगळी माणसं अतिशय चांगली होती. कदाचित त्यावेळेला मी निराळ्या एका हुद्द्यावर असल्यामुळे मला खूप भरपूर मान मिळत होता. मला स्पेशल ट्रीटमेंट मिळत होती. मला कधीही कोणी असं हे करून दिलं नाही. त्यामुळे कंप्लेंटचा कधी प्रश्न आला नाही. फक्त नंतर एक असं झालं की एक पॉइंट असा आला की देर वॉज अ क्लॅश बिटवीन माय जॉब अँड बिटवीन माय, आय डोंट से करिअर, बट बिटवीन माय हॉबी. आणि तो भाग बाकी मला अतिशय मनस्ताप देणारा ठरला. आणि एक वेळ अशी आली की मराठी नाटकामध्ये एका विशिष्ट लेव्हल गाठून सुद्धा त्या क्षणी मी मराठी नाटक सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की तो जो काळ होता, तो जो क्षण होता, ते जे डिसिजन होतं, ते माझ्यासाठी अतिशय पेनफुल डिसिजन होतं. पण त्याच्याशिवाय मला इलाज नव्हता. काय होतं ते खुपणं? का सोडलात तुम्ही मराठी नाटक? माणूस जसा तुमच्या जॉबमध्ये कॉर्पोरेट लेव्हलमध्ये वर 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 जातो, तेव्हा तो केव्हा आला ऑफिसला, तो केव्हा गेला हे कोणी विचारत नाही. पण त्याच्यावरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज एवढ्या वाढतात, त्याचे टाइम शेड्यूल्स, त्याचे टार्गेट्स हे इतके वाढतात की ते तुम्हाला सतत अस्वस्थ करतात. एक. दुसरं म्हणजे असं की एका विशिष्ट लेव्हलला मी जेव्हा गेलो तेव्हा आय वॉज डायरेक्टली रिपोर्टिंग टू माय डायरेक्टर. जेव्हा 4चा प्रयोग असेल तेव्हा माझ्या वरळीच्या ऑफिसमधून 3:30 वाजता टॅक्सीत उडी मारायची, शिवाजी मंदिरला जायचा आणि प्रयोग करायचा, असा सगळा प्रकार चालला होता. नेहमी भीती अशी वाटायची की समजा मी गेलो आणि मला डायरेक्टरनी सांगितलं की अरे जरा किशोरला बोलवा डिस्कशनला, तर मी काय करू? बरं, मी जर कुठे अडकलो तर तिकडे 900 लोक वाट पाहतात, त्यांना मी काय उत्तर देऊ? हा जो सगळा प्रकार सुरू झाला, हा मला मनस्ताप अतिशय जास्त झाला. आणि आणखीन एक छोटीशी गोष्ट आहे, किती महत्वाची आहे मला माहित नाही, पण एकदा रवींद्रमध्ये आमचा प्रयोग होता. आणि रवींद्रमध्ये प्रयोग होता आणि बाजूच्या खोलीमध्ये काही लोक, काही बॅकस्टेज काय असे बोलत बसले होते. ते माझ्या कानावर आलं आणि ते म्हणाले की बघ रे, 10 दिवसाचा दौरा आला होता, पण हे आहेत ना आमचे किशोर भैया, त्यांना रजा मिळत नाही, त्यामुळे दौरा कॅन्सल करावा लागला. तेव्हा मला असं जाणवलं की नाटक मी जरी हौसेसाठी करत असलो तरी याच्यावर जगणारी, याच्यावर रोजीरोटी असणारी माणसं आहेत, आणि ती त्यांच्यापासून हिरावण्याचा मला काही अधिकार नाही. आणि त्या एका क्षणी आणि माझ्या ऑफिसच्या टेन्शन्समुळे आणि सगळ्या मी पक्का निर्णय घेतला की बस. बॅकस्टेजच्या लोकांचा विचार करून जर का ह्या माणसांनी नाटक सोडून नोकरी करण्याचा जर का निर्णय घेतला तर मला असं वाटतं की हा धाडसी निर्णय होता, ह्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. बरं, हिरो म्हणलं की कॉमेडी, आणि कॉमेडी चित्रपटच फक्त यशस्वी झाले. रवींद्र महाजनी, अजिंक्य देव सारखी काही एक्झाम्पल सोडता एक जो फाईट करतो किंवा असं करतो आणि तो हिरो असतो, तो काही मराठी चित्रपट सृष्टीला लाभला नाही, हे कुठेतरी खुपतं का? लोकांना एक सर्वसामान्य माणूस, जेव्हा लोक त्यांना आपण ते जगतोय, आपण ते पाहतोय, म्हणजे आता जेवढे दादा कोंडकेंपासून घ्या किंवा लक्षा मामा घ्या, अशोक मामा घ्या, हे ना फार जवळचे वाटतात. मग ते पाहत नाहीत की त्याची तब्येत कशी आहे, का तो किती काळा आहे, का किती गोरा आहे, का काय, का त्याची बिल्डच पाहिजे, असं पाहत नाहीत. ते लोक त्याच्यात इन्व्हॉल्व होतात, स्वतःला त्यात पाहत असतात, त्यामुळे तो फार जवळचा वाटतो. त्याची बिल्ड चांगली म्हणून बघत नाही चित्रपट मराठीत तरी. आपण बघतो काय कथा, काय रोल केला त्याने, काय आम्हाला जरा रिलॅक्स केलं, म्हणजे विनोदी असेल, मध्ये कुठल्याही पद्धतीचा रोल असेल तर तो फार जवळचा वाटणं गरजेचं आहे. तो माझ्या मते तसेच सगळ्या लोकांना चान्स मिळाला ते हिट झालेत असं वाटते मला. आजच्या समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी, सध्याची वाहतूक समस्या, मी जर बाहेर गेलो आणि एखाद्या रिक्षावाल्याला अगदी बापुडवाडा चेहरा करून सांगितलं की मला इथे इथे जायचंय,
तर तो असा तुच्छतेने तुमच्याकडे बघतो, कळलं ना, मैं नाही जाता असं म्हणणार, ये मैंने होगा असं म्हणणार, तुमचा शक्य तितका जास्तीत जास्त अपमान करणार आणि पुढे निघून जाणार. अहो अवधूत, तुम्हाला काय सांगू, बिचारे सिनियर सिटीजन्स उन्हात उभे असतात, त्यांना रिक्षा मिळत नाही, रिक्षावाले येतात आणि त्यांच्याकडे न बघता धडालकन निघून जातात. काय करणार अशा वेळेला एक सामान्य माणूस, काय करणार सांगा? ज्या पद्धतीने जितक्या प्रचंड संख्येने गाड्या वाढत आहेत, त्या पद्धतीने आमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाहीये आणि त्यामुळे कोंडी वाढते आहे. काय करणार काय? आणि त्याला ते खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला खुपणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. भरत, तुम्ही तसं बघायला गेलं तर तुमचं एकदम इंडस्ट्रीत राहून तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे बाजूला, कधी कुठल्या वादात नाही अडकला, कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही, पण नेमकं तुम्ही सही रे सहीच्या मात्र वादात अडकला. त्याबद्दल आम्हाला सांगा ना, म्हणजे काय वाटतं, खुपतं काय कुठेतरी? इथं त्या विषयात जाणं मी टाळतोय, तरी पण मी बोलतो की वाद हा का असा उगाच निर्माण होत नाही. आणि मुळात हेच माध्यम आहे जिथे मी बोलू शकतो म्हणून तुम्हाला बोलतोय. मी कधीच आता म्हणतो तसं रिॲक्ट झालो नाही सही रे सहीच्या बाबतीत. मग भले काय काय कोर्ट कचरा होऊ देत, काही होत. एक मला सांगा, आता माझ्याबरोबर किशोर काका आहेत, सिनियर माणूस आहे, तेही सांगतील, कलाकारा बांधील नसतो. तरीही सही रे सहीचे मी जेव्हा नाटक सुरू झालं तिथून ते लगातार 7.5 वर्ष सही रे सही एक सही रे सही करत होतो. ते करत असताना एक 7 वर्षांतर एक निर्णय घेतला मी, की चला दुसरं एक नाटक सोबत करूया, अर्थात हे बंद करून नव्हे. मग जेव्हा दुसऱ्या नाटकाला टाइमपास सारखं शफात खान लेखक, आणि मला ती कन्सेप्ट जाम आवडलेली, तर म्हणलं चल हे करूया. आणि हे मी लताबाईंना सांगितलं होतं की मी असं असं नाटक करतोय, तेव्हा हो पण म्हणाल, त्या एवढे म्हणाले की आपण दुसरे आपलं पण काढूया, आपल्या स्वतःचं तेही करूया. म्हटलं हो. नंतर काय झालं मला कळत नाही, जसं त्या तालमी आणि नाटक जवळ आलं, मग ते पेपरमध्ये ऍड वगैरे काहीतरी द्यायला लागले, जाहिरातीमध्ये माझ्याबरोबर, माझ्या विरुद्ध केली जाहिरात, किंवा सुधीर भटांवर किंवा केदारवर वगैरे. तर ते कारण नव्हतं की जाहिरातीतून निदान माझ्याबद्दल तर त्यांनी लिहायला नाही पाहिजे होतं. जे 7.5 वर्ष किंवा 8 वर्ष मी एक जीव झालं होतं नाटक आणि आमची संपूर्ण टीम. आणि अर्थात निर्माते, मी निर्मात्याला कुठेही कमी लेखत नाहीये, त्यांनी असं का माझ्या बाबतीत लिहावं याचं गणित मला खरंच त्यावेळेस कळलं नव्हतं. तरी म्हणलं जरा जाऊ देत, ते थांबायचं ना पेपरवरच्या जाहिराती. मग कुठेतरी मी निर्णय घेतला की जरा नाटक थोडे दिवस आपण थांबूया. हा अर्थ नव्हता की मला दुसरीकडे नाटक द्यायचं काय. जर अवधूत तुम्ही सांगा, जर मला हे नाटक मला माहिती आहे की सॉलिड आहे वगैरे, तर मी पहिल्या दुसऱ्या वर्षी चालवलं असतं ना. बरोबर. का मी स्वतः हायजॅक केलं असतं नाटक, कारण मला माहिती सॉलिड चाललंय. 7 वर्ष नाटक मी माझ्या पद्धतीने, माझ्या म्हणजे एकंदरीत सगळ्यांना सांभाळून जर होत असेल, तेव्हा कुठे माझी तक्रार नाही. मी बाईंनाही म्हटलं होतं, मला एक तर असं सांगा, मी एका शोला कुठे कॉफी मागितली की ना बाबा आता मलाच कॉफी पाहिजे, नाही. ज्यूस पण माझ्या घरनं माझी बायको द्यायची, का तर 3-3 शो करायचो मी. कोणावर तुम्ही काही बाहेरनं ज्यूस मागू नका, ती स्वतः मला रोज माझ्या गाडीत वगैरे ते ज्यूस वगैरे असेल का, तर मी ती माझी काळजी घ्यायची. तो माझं काम आहे ना, मी थोडी निर्मात्याला सांगणार की तुम्हाला ज्यूस पण दे. हे अशा पद्धतीने मी जर 7.5 वर्ष तुमच्याकडे कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही आणि करू पण नाही, का मला नाटकाची नाईट व्यवस्थित मिळते बाईंकडे. बरोबर. मग मी कधी काय न केलं करता, हे सगळं झाल्यानंतर देखील पेपरमध्ये जाहिराती आल्या, तेव्हा मात्र मी थांबवलं की नको तर थांबूया. एवढ्या गोष्टींचा तर जर रिझल्ट हा असा असणार आहे, दुसऱ्याकडे आपण काम करतोय, तर हे चुकीचं आहे. आणि मग गेले त्याला बरेच दिवस, तोपर्यंत आम्ही करणारच नव्हतो नाटक, काही ठरलंही नव्हतं कोण करणार आहे काय करणार वगैरे. आणि नंतर जेव्हा मी करायचं ठरलं, पेपरमध्ये आलं, तेव्हा लताबाई दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले होते सकाळीच. सॉरी बिरी सगळं म्हणाला वगैरे. अरे इतक्या दिवसात कधी तुम्हाला वाटलं, आज दुसरं नाटक करतो म्हटलं लगेच आलात. थेट बोलला असतं तरी मला आवडलं असतं. डायरेक्ट जाहिरात जेव्हा माझ्या घरी आल्या, जेव्हा 5 महिन्यानंतर जेव्हा पेपरचं कळलं, ते जर आधी आलं असतं काय चाललं, मला आवडलं नसतं. बरोबर. आधी आलं असतं मग कान सांगायचं मला की बरं ते असंच आहे, मी ऐकलं असतं म्हणजे मी त्याचा रिस्पेक्ट तेव्हा पण करतो, आताही करतोच, नो डाऊट. तर हे जरासं बिघडलं होतं गणित. आणि नंतर मग तेच नाटक कोर्टात जाणं, हा आमचं उद्दिष्ट नाही ना. सही रे सही करण्यामागे ते उद्दिष्ट नव्हतं. ते लोकांना आवडतं, लोकांपर्यंत पोहोचवणं मस्त आहे, लोकांना आवडते, त्यातनं आम्ही एन्जॉय करतोय. पण असं नाटक कोर्टात अडकणं आणि कोर्टात कधी नव्हे तर आपल्या नावाची अनाउन्समेंट होणं, हा केवढा त्रास असू शकतो त्या कलाकाराला, त्या लेखकाला, आपल्याच माणसाकडनं. नक्कीच. तर अशा पद्धतीने झालं. पण आता त्याच्यावर ना मी जास्त कुठे बोलत, आज पहिल्यांदा मी इतकं बोलतोय, कारण मला आवडत पण आहे त्यावर बोलायला, त्या बाबतीत बोलायला. कारण शेवटी नाटक महत्वाचं आहे.
बरं मी चुकलो, आता अजून सेकंड पार्ट आपण जाऊ. मी चुकलो, 22 लोक चुकलेत, संपूर्ण टीमच्या टीम चुकली आहे. त्यांना काय वाटलं पण एकत्र काम करूया बाहेर. मग त्यात सुधीर भट ठरले पण नव्हते आमचे, त्या सुयोगकडे करतो हे ठरलं नव्हतं. 22 लोक फक्त मी माझ्या बरोबर आहेत ते, कारण त्यांना माहिती आहे मधल्या काळात 7 वर्षात जिथे जिथे माझी शूटिंग भरपूर असताना देखील मी कमीत कमी 15 शो करायचो. त्यातूनही जाऊन मी जेव्हा लंडनला वगैरे 1 महिना गेलो तर मी सगळ्यांना जवळजवळ 10 ते 15 शोची नाईट दिले. अरे बापरे. का तर माझ्यामुळे यांचं नुकसान नको व्हायला. आता हे काय बोलायला हवं का प्रत्येक ठिकाणी आपण, पण ह्या अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा कुठं वाटतं की ते हे लोकांना कळायला हवं. तुम्ही बोललात हे मला फार छान वाटलं, कारण इथे येऊन त्याबद्दल ज्यावेळेला बाई पण बोललेल्या होत्या, नंतर भट पण बोललेले होते, तर त्याच्यामध्ये तुमची बाजू, हा जो तिसरी बाजू आहे ही कळणं फार गरजेचं होतं. आणि एक तुम्ही आज ज्यावेळेला इतक्या पोटतिडकीने बोलताय तर मला तुमचं म्हणणं 100% पटलेलं आहे. हे झालं ह्यांचं खुपणं. आपण आपल्या खुपण्यावरती पण येणार आहोत आणि काही थोडेफार गमतीदार प्रश्न आहेत तुमच्यासाठी आमच्या खुपण्यामध्ये.